बोला. काय सांगाल भाऊ, आज आपण प्रचाराचा नारळ फोडलाय काय? आज या वार्डाच्या विकासासाठी जो आमचा पहिला मानस आहे त्यासाठी आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात या वार्डाचा कसा आणखी विकास होईल हे आमचं ध्येय आहे. हो, आपण भाजपतर्फे या ठिकाणी बंडखोरी करत आहात, अपक्ष उमेदवारी आपण करत आहात, संदर्भात काय सांगाल? आम्ही स्टँडिंग असताना जर आमचं तिकीट कापलं गेलंय तर आमचा हक्क आहे, आम्ही निवडणूक लढू असं म्हणून. आणि जनतेची इच्छा आहे की आम्ही नगरसेवक झाले पाहिजे म्हणून आम्ही जनतेसाठी आम्ही जनतेला म्हणजे जो मनामध्ये आम्ही आहे त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत. मतदारांना काय आव्हान करतात? मतदारांना काय आव्हान करतात? मतदारांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी करा. वार्डाचा कुठलाही विकास थांबणार नाही याची मी ग्वाही देतो. माझा अजेंडा असा आहे की वार्डासाठी जर परिपूर्ण नसलो तर पुढे मला तुम्ही संधी देऊ नका, पण ही संधी मला एक आणखी परत द्या. आणि पब्लिकचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि मी मागच्या वेळेस पण यांच्याकडे होतो आणि त्यामुळेच पब्लिकचा चांगला आशीर्वाद आहे मायबापांचा आणि पब्लिक खुश आहे, आनंदी आहे. तुमच्या अंदाजामध्ये नाही, माझं कसं आहे म्हणजे माझं असं झालं घेणं ना देणं खिशाला 2-2 पेनं, पण भाऊंचं काम बोलतंय, ते कमी बोलतात पण काम करून दाखवतात. झुकेगा नाही साला.